नमस्कार पब्लिक, मी ऋषिकेश सुरेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, आम्ही चाललो आहे कर्नाटकला. आणि कर्नाटकला आपले सर म्हणजे ज्यांना तुम्ही गोव्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं त्यांचं रिसेप्शन आहे त्यांच्या गावी. तर आपल्या ऑफिसचे गँग आम्ही निघालो आहे. तर आपल्याला 2 दिवसाचा प्रवास होणार आहे. तर आपण जाऊया, तुम्ही पण आपला हा ब्लॉग एन्जॉय करा. आणि आता आम्ही निघतोय. आमची 5:45ची ट्रेन आहे. आज आहे 4 मे आणि 2 मेला त्यांचं लग्न झालं आणि उद्या 5 मेला त्यांचं रिसेप्शन आहे. तर आम्ही संडे सुट्टी बघून आम्ही रिसेप्शनला निघालोय. आणि आमच्यासोबत आहे मिस्टर जे, आपले भाऊ. डिस्पॅच भाई, आपला भाऊ. काल रात्री आम्ही ऑफिसवरनं घरीच आलो आणि आता आम्ही इथूनच निघतोय लोकमान्य टिळक टर्मिनसला. आणि तिथून आपली ट्रेन आहे 11:15ची. तर आपण ट्रेन पकडू, झटपट निघूया आणि तिकडे जाऊन भेटूया. आर्यन भाई इग्नोर करा, गरमी बादशाह टोपे. आम्ही निघतो, आपण भेटू रस्त्यात अजूनमधून. आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा आपला कर्नाटक दौऱ्याचा. रिक्षा वगैरे पकडले आम्ही आणि आता आपल्याला लोकमान्याच्या टर्मिनसच्या इथं ऋषी भेटणार आहे. आपला भाई ऋषी आहे, अक्षय आहे, मन्या आहे. मन्याच आहे ना, मन्या आहे. तर आपण त्यांना भेटू. आणि आपले 2 पंटर लोक आपल्याला पनवेलला भेटणार आहेत, एक भेटणार आहे ठाण्याला. तसे मध्ये मध्ये ते चर्चिल, तसे आपण त्यांना भेटू. आणि आम्ही लोक आता तिकडे टर्मिनसला गेल्यानंतर भेटू. रोहित शर्मा, कॅप्टन रोहित शर्मा भाई. ट्रेन पकडले, आपले सीट पण पकडले. आपल्या भाऊ लोक भेटलेत. ऋषी भाई, त्याला दाखव शर्मा. जयेश भाई तर आपल्या सोबतच होते. ऋषी भेटला आपला. अक्षय भाई आहेत आपले. मनोज आमचा एवढं काही येत नाही, निघालाय. 5 मिनिटात ट्रेन निघणार आहे आणि तो अजून वाटायला आलाय. त्याला सांग, त्याला पनवेलवर नाही आला. परफेक्ट ना, परफेक्ट. मी सांगतो हा ना, म्हणजे ऋषी आहे ना एकदम टायमिंग वाला गेली असती ना तर रिक्षावाल्याने हळू चालवली असती ना, अजून तर गेलीच असते 100%. बाय मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट चांगला. भाई ट्रेन निघाली आहे आणि मनोज भाईला आम्ही डायरेक्ट ठाण्याला यायला सांगितलंय. डायरेक्ट ठाणा. आता जर्नी चाललेला आहे. होमस्टे ना बंगले समजते. भाई आपले विजा भाई आले. विजा भाई जो मॅन ठाण्यावरनं पण निघाले आपली ट्रेन. आणि आता पुढचा स्टॉप आहे पनवेल. पनवेलला आपल्या अजून दोन ना, 2 जण पंटर आहे. तिघं कोण? हा, 3 पंटर. मण्याला ठाण्यावरनं आम्ही पनवेलला पकडलं. आता आमचा लंचचा टाइम झालेला आहे आणि बिर्याणी मागू ना. बिर्याणी एकदम बेलगाव यो मॅन भाई. विजा भाईने आपल्याला नाश्ता आणलाय मस्त पैकी. त्याला खाऊया. जेवणच डायरेक्ट. ही आपला भावेश, निलेश आणि मनोज भाई इकडे बसलेत. आम्ही त्यांना आलोय भेटायला. आपला भाव आहे आपला निलेश भाई. आपले निलेश भाई आहे. मनीष शेठ, आमचे मनोज शेठ. 3 डबे सोडून आहेत आमच्यापासून. 3 डबे सोडून. आणि यांच्या इथं जाम गर्दी आहे, बेकारवाली गर्दी. आणि आमच्या इकडे थोडं हाय पुरसत आम्ही बसून घेतलेलं. तर बोललं दादांना भेटू नव्हतं भाई. तिथून इथं यायलाच आमची हालत काय झाली. तर आता बघू, थोडी ट्रेन खाली झाल्यानंतर त्यांना आपण आपल्या इथं बोलूया. मग आपण टाइमपास करतो.
गाईज आम्ही आता भोगदामध्ये अडकलोय आणि गाडी हळवली जाते पण आम्हाला अडकल्यासारखा फील होतोय. तर पुढे मी यांना वाचवणार ठीक आहे ना, यांना तिकडे पोहोचवणार मी, कुठे ते माहीत नाही, हेच पाहिजे. बाई वाचवणार आपला काय तो कोण होता ते अक्षय भाई. गोलेम नदी, तिचं नाव गोलेम नदी. रत्नागिरीला पोहोचला आम्ही. आता रत्नागिरीला जरा असं ट्रेनमधून उतरलं, थोडं बघतो काय खायला भेटतं का. आता जवळजवळ 6 वाजले, 6. जरा फ्रेश व्हाय, जरा झोपलेलं मस्तपैकी. आता उठलंय तर रत्नागिरीला आम्ही पोचलोय. आता आपण बघूया काय खायला भेटतं का आणि मग खाऊ आणि परत बाय संभल के जाओ. कुडाळला उतरला आम्ही, कुडाळला. आणि आता जवळजवळ वाजले 9:30 आणि आपल्याला इथून 5-6 तास सरांच्या गावी जाण्यासाठी. आणि मी सांगितलं ना, आम्ही नेत्रावती लोकलने जातोय तिरुअनंतपुरम. तर आपल्याला कुंदापूरला उतरायचं, कुंदापूर कर्नाटकला. आपण आता जरा आपले बॅग दुसऱ्या कोचमध्ये जिथं ऋषी वगैरे बसलेत आणि मी इथं आपल्या भाव लोकांसोबत बसलेलो. आणि मी आता इथं झोपेन वगैरे नाही यांच्यासोबत. आणि ऋषी वगैरे दुसऱ्या डब्यामध्ये. थोडा जरा बुकिंगच्या टायमिंगला शॉर्ट झाला म्हणून आमचे जरा 2 वेगवेगळ्या डब्यांमध्ये आमचे बुकिंग झाले. तर आपण जाऊ पटापट, बॅग घेऊन आपले बसू आपल्या डब्यामध्ये. उतरला आहे कुडाळला. अच्छा भाई लोक झोपलेत मस्तपैकी. अजून कोण आहे? विजाबाई. अरे कोण आहे? मान्या कुठे आहे? मान्या बाय. काहीच आताच मी गेलो तिकडे तर ते म्हणाले की वायर तुटली आहे की काहीतरी हेल्प कर जयेश. तर मी म्हटलं की नाही करू शकत, ऑफ ड्युटी आहे. कुठल्या स्टेशनला सांग? आता करमाळे. इथून आपल्याला गोव्याला पण जाऊ शकतो, जवळ आहे तुम्ही गोवा. ठीक आहे, जर तुम्हाला शिविंगला नाही उतरायला जमलं तर करमाळेला उतरा, इथून टॅक्सी करा आणि गोव्याला पोचा. ठीक आहे. आणि मी म्हणतो काय, याच्यावर लक्ष कमी द्या, स्वतःच्या लाईफवर लक्ष द्या, एवढंच सांगेल. करिअर घडवा स्वतःचं. डिस्पॅच घ्या. डिस्पॅच. भाई एक तास झाला अजून आम्ही करमाली स्टेशनलाच आहे गोव्याच्या. आणि पुढं काहीतरी शॉर्ट झाला वाटतं, त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो आहे. आता 1 तास होत आला जवळजवळ. आणि पोरं आपली सगळे बाहेर बसले तिकडं. डिस्पॅच, आपले डिस्पॅच भाऊ, निलेश भाऊ सगळे ट्रेन सुटायची वाट बघतात. कधी ट्रेन सुटते आणि कधी आपण निघतोय. आणि आता बघूया. आणि आता 12 वाजले, 12 वाजून गेले. आणि आपल्या पप्पांचा बड्डे आहे. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीकडून माझ्याकडून पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. की त्यांचं सेलिब्रेशन करायला आम्ही घरी नाही, पण आपला आर्यन वगैरे करेल सेलिब्रेट त्यांचा बड्डे मस्तपैकी. आणि आपण नंतर जाऊ कधीतरी बाहेर वगैरे झाला तर आम्ही बघतो वाट कधी ट्रेन सुटते त्याची. आणि ट्रेन निघाल्यानंतर आपण थेट भेटू जिथं आपला लास्ट स्टॉप आहे.
भाई उतरलो कुंदापूर. अरे फोटो घे ना बाबा. उंदापूर भाई कुंदापूरला आम्ही उतरलोय. कुंदापूर जिथं आपला स्टॉप होता म्हणे भाई. बहुत स्ट्रगल के बाद मैं सोया नहीं है बिल्कुल. विजा भाई सोया था कि नहीं सोया था? नहीं सोया था. हम लोग सोए नहीं, कंटिन्यू नॉन स्टॉप आए और कुंदापुर पहुंचा. अभी सर आएंगे लेने के लिए, तो सराना ढूंढ रहे हैं हम लोग. सराना भेटू. हमारे अभी तक आए नहीं है यहाँ पे. हम बहुत देर से उनको ढूंढ रहे हैं. चल के हमारे पैरों को फोड आ गया है. देखिए पैरों को फोड. तर सरांना भेटूया आणि थेट जाऊया आपल्या हॉटेल रूमवर. शिवाय हा भाई कोणाला कॉल करतोय? फोन नाही उठत सर. भाई सर फोन नाही उठत. हॅलो हा फोटो काढला आपले सर. वडक्कम अण्णा वडक्कम. तो आहे पण आहे इकडे आम्हाला फसवलंय. भाई हॉटेलवर पोचलो आम्ही. द्या हाय गाईस. रूम एकदम चकाचक. एकदम चकाचक. नाही मस्त मस्त रूम आहे. सरांनी आपल्या सोय केले मध्ये. तू ह्याचं नाही केलंस? इथंच पाठीमागे सरांचं रिसेप्शन आहे आणि बाजूलाच हॉटेल आहे. त्यामुळे एकदम मस्त सोय झाली आमची. AC चालू. रूम बघा एकदम रापचिक रूम. चला तर फ्रेश होऊ आणि फ्रेश झोपून. कट सरांचे लग्न. A few moments later. भाई गुड मॉर्निंग पब्लिक. गुड मॉर्निंग झाली आमची. आता जवळजवळ 10:15 वाजलेत. आम्ही 6 वाजता झोपलो होतो. 6 वाजता हॉटेलवर पोचलो आणि आता नाश्ता आला आमचा. नाश्ता करायचा आम्हाला आणि नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन बघू कुठं जायचं असेल फिरण्यासाठी. टाईम असेल तर फिरू, नाही तर हॉटेलवरच एन्जॉय करू. आणि आपल्याला मेन मोठं आपला सरांचं रिसेप्शन ते एन्जॉय करू आणि आपण आपल्या घरला निघूया. गुड मॉर्निंग भाई. मनोज भाई फ्रेश बी झालेत मस्त काही. आम्हीच लेट उठलो. चलो फ्रेश होऊया. तिथे बसलं ना भाई. वातावरण बघा फुल खतरी वातावरण. वाळूच वाळू. हे आमचं हॉटेल. आम्ही थांबलोय आणि हा हॉल आहे आणि ह्याच्या मागे सरांचं तिथं लॉन आहे मोठा. तिथं रिसेप्शन आहे सरांचं आणि हे सगळं एंगेजमेंट हा हॉल वगैरे सगळे इथं तेच फंक्शन होतं आणि त्यांनाच राहायला हे हॉटेल आहे त्यांच्या फॅमिली विमिलीवाल्यांना. चिंगरू भाई. जेवण बिवून आमचं फाटे झालेलं आहे. आम्ही जेवण बिवून झालोय मोकळे. जेवण झालोय मस्त होता एकदम. रस्सा एकदम. आणि आपले सर आपले कोण रे सुपर बॉस आपले दिलीप सर ते पण आपल्याला भेटले तिकडे. म्हणजे आपल्या संदीप सरांचे पण बॉस. तर ते पण आपल्याला भेटले. ते पण आले लग्नात. तर आम्ही सगळे मिळून जेवणाचा कार्यक्रम केला आहे मस्तपैकी.
आणि आता आम्ही वर जाऊन जरा वेळ आराम करतो. 6 वाजता रिसेप्शनचा टाईम आहे आणि आम्ही लोक एका स्पॉटला जाणार आहे. कन्फर्म नाही, टाईम असेल तर आम्ही जाऊ, मग तेव्हा आपण तिकडं त्या स्पॉटवर पण भेटूया. आता आम्ही चाललो रूमवर, थोडा चिल मारतो, आराम करतो आणि लय बाय चिलॅक्स. चला बाई. हॉटेल हे बघा, हे रूम सगळे सरांनी आमच्यासाठी बुक केलेत सगळे, आहे की नाही? सांगायला पाहिजे लय भाई. रूम आमच्या सरांनी बुक केलं. रात्री 5 वाजता आलेलो आम्ही आणि छान झोप लागली, पण जरा लवकर उठलो आणि म्हणजे आम्ही जरा वर्कआउट केला आणि सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर जरा सेशन झाला आमचा आणि आता परत एक सेशन होणार आहे, ज्ञान की बात. ना 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 आवाज बसला पाणी इसकी काय पाहिजे कुणालाही काही बोलेल मी, पण ते त्या फ्लो मध्ये बोल बिंदास बोल. डायरेक्ट व्लॉग हा भावा, डायरेक्ट व्लॉग. नाले पाटील बोल आमचं साले हिंदू का कौन है मुसलमान का कौन, बता इसमें से कौन सा हिंदू कौन सा मुसलमान का कौन है? साले बनाने वाले फिर तू कौन होता है? फिर खरमाना एक कलम वाले भाई बता के थक गए, तू कौन है साले? बता अपनी टकले पे गणपति बाप्पा मोरया कहता था, कौन था वो साला? बता मुझे साले. टाळ्या भावांनो, टाळ्या. वा सही टॅलेंट आहे बघ, टॅलेंट. कुठं आहे ती फुलवाली आणा तिला, आणि कुठं कोणतं लक्ष, कुठली ती बाटली मला पाहिजे, ड्युट्या आण त्याला. आई कडक. बॉक्सिंग पाहिजे हार्ड में लिखने में अंदर से सॉफ्ट, लेकिन हार्ड में बिकने में बिकता नहीं बेटा, काम मेरा महंगा, बाकी बच्चे मेरे उम्र में लेंगा. दे रहे बीवी को कह रहे सारे फटके भी दे रहे, मारा मारी कर रहे, बाप से खेल रहे, चौकी में जब फिर बात नहीं कर रहे. यो बेटा हाथ तो खोल, जब भी मेरे बड़ों के साथ मेरे बोल, मुट्ठी बंद तेरा चल छोटे हाथ तो खोल, बाकी बोलूंगा बाद में, बंद कर जाओ. तर थोडा जरा टाइमपास केला आम्ही लोकांनी वरती रूममध्ये. आता जवळ 4:45 वाजत आलेत आणि जरा ऊन पण उतरलंय. तर मी जरा तुम्हाला इकडचं प्रिमायसेस दाखवतो कसं आहे करून. तर इथं पार्टी हॉटेल वगैरे नाही, जेवणाची वगैरे सोय आहे आणि इथं राहण्याची सोय आहे मागे. तिथं आम्ही आता थांबलो आहे आणि इथं पार्टी बघा पूर्ण मोकळं आहे, पार्किंग आहे सगळी आणि हा हॉल आहे. पण आपलं सरांचं रिसेप्शन या हॉलमध्ये नाही, इथं सकाळी एक चालू होता फंक्शन, मे बी एंगेजमेंट वगैरे नीचा फंक्शन होता आणि एकदम मौसम भारी एकदम वातावरण इकडं. आता आम्ही एकदम मस्त वातावरण आणि आता हा हॉलच्या मागे एक मोकळा स्पेस आहे, असे लॉन असतात त्या टाईप, त्या तिकडे सरांची आपलं रिसेप्शन आहे, तिथं तयारी चालू आहे. तर मी असं दाखवतो, पब्लिक तर नाही दिसत आहे कोण तिकडे, पण मग अशी चालू होतं ते सजावटीचं वगैरे नी. तर हे बघा हे इकडे आपल्या सरांचं रिसेप्शन होणार आहे. हा स्टेज आहे, सगळं सजावटीचं चालू आहे. एक अजून अर्धा-पाऊण तासात होऊन जाईल सजावटीचं. गाडी बिडी आली आहे मस्त, चेअर बिअर घेऊन पटापट ते पण करतील, आवरतील. आपण जरा आत्ता चाली तो पुढे एक स्पॉट आहे, म्हणजे एक मंदिर आहे, त्या मंदिरचे तसं मस्त छोटीशी नदी वगैरे नाही आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि तिकडे थोडा आपल्याला बघू, मस्त व्ह्यू कॅप्चर करू, तो फोटो बिटो काढू आणि मग येऊ इकडे. आपलं परत फ्रेश बिश होऊन आपल्याला तयारी करायची. तर आता भावेश वगैरे नाही येणार आपल्यासोबत, किती जण येतात ते बघतो वरती जाऊन, कोण कोण यायला रेडी, आणि आपण जाऊया तिकडे.
भाई आम्ही निघालोय आता स्पॉटवर जायला. आम्ही 4 जणच आहे, बाकीचे आराम करतात आहेत वरती. निलेश भाई, अक्षय भाई आपले आणि भाव्या. तर आम्ही 4 जण आता चाललोय त्या स्पॉटवर. तो बघूया किती लांब आहे. अर्धा तासावर आहे. अर्धा तास आपल्याला चालत जायचं आहे. तर देखते. हे बघा मागे हॉल आहे. नाही तिथं नाही झालं, ते वेगळीकडे. हा हॉल आहे आणि ह्याच्या मागे सरांचं रिसेप्शन आहे. तिथं असा लॉन आहे, मोकळा प्लेस. तुम्हाला दाखवला तो. तिथे सरांचं रिसेप्शन आहे. आपण जाऊया स्पॉटला. सेमच आहे रे हा पट्टा सगळा. घर बघा, घर बंगले नुसते. आई रस्ता बघा, फुल जंगलवाला रस्ता आहे. फुल जंगलवाला पूर्ण मागे बघा, जंगलवाला रस्ता आहे फुल. आणि इथून आपल्याला तो स्पॉट बघायचा आहे. मस्त, एकदम मस्त आहे. आम्ही फोटो बघितला, आम्हाला आवडला म्हणून आम्ही तिकडे चाललोय. गाँव का रोड है, कोई बोलेगा ये गाँव का रोड? हा ना, अपने इधर खतरनाक एकदम. भाई पोचलो. हे बघा छोटूशी नदी. छोटूशी नदी आता मोठी करूया. एक नंबर. पोचलो. हे बघा जन्नत. जन्नत भाई, जन्नत. फक्त हार्डली 15 मिनिटावर आहे. हार्डली 15 मिनिटावर. एवढं भारी चाललेलं आहे बघा भाई. ऑसम. आलोय तसं एक स्पॉट बघायला भेटला जवळच्या जवळचा. कसं आहे भाई? एक नंबर भाई, कडक. स्टार्ट केली तू मार तुझी. ती आली का? नाही आली. टाइम तर फोटोशूट वगैरे आमचं झालंय मस्तपैकी. आणि आम्ही फोटो बिटो काढले एकदम भारी. आम्ही पोस्ट करू इंस्टाग्रामवर फॉलो करा आम्हाला चौघांची ID देतो. मस्त लाईक बिक करा आमच्या. आणि भाई थोडा वेळ सनसेट होईल, पण आपल्याला जायचं आहे रिसेप्शनला. त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो नाही तर इकडचा तो सनसेटचा आपण व्ह्यू घेऊनच गेलो असतो. पण आता आपण जाऊ आपल्या रिसेप्शनला. मेन आपलं काम ते रिसेप्शन अटेंड करायचं आहे. आता 6 वाजले ना, 6 वाजले. 6चा टायमिंग होता रिसेप्शनचा. आम्ही जातो घरी, फ्रेश होतो, तयारी करतो आणि मग डायरेक्ट आपण रिसेप्शनमध्ये भेटू. आणि आपले सर वगैरे लोक, त्यांना मी दुपारी भेटवलं नाही. जेवलो वगैरे आम्ही सोबत. पण तेव्हा जरा आम्ही असे गप्पा वगैरे मारत बसलेलो, तर मी काय एवढं घेतलं नाही. आणि आपण तयारी वगैरे करून त्यांना भेटूया. सोबत व्हिडिओ बघत राहा, आपला ब्लॉग बघत राहा पूर्ण. भाई मजा आली का नाही? फुल मजा भाई, फुल मजा. मस्त फोटो काढले आम्ही एकदम कडक. भाई व्ह्यू मिस करणार भाई हा रिटर्न जाताना, आहे की नाही? कडक. चला. कैऱ्या बघा, हाताजवळ कैऱ्यात, पण तोडायची आमची हिंमत नाही. हाताजवळ कैऱ्यात, तोडायची हिंमत नाही. पण हो ना, आगे का भाई. बंगलो बघा किती ऑसम बंगलो आहे. मस्त एकदम.
भाई वापस आलोय आपल्या हॉटेल जवळ आणि भाई समोर ते साऊथचा आता सध्या ट्रेंडिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मी त्याचं नाव आता जरा शोधतो आणि तुम्हाला सांगतो. पण ते इथं भाई वाजवायला आलेत सरांच्या रिसेप्शनसाठी. तर तुम्हाला मी दाखवतो सूममध्ये. ढांडाटा ढांडाटा ढांड ढांडाटा ढांडाटा ढांड वो वाले. कॅमेरा बिमेरा सब आहे भाई. हे बघ खुर्च्या बिरच्या लागल्यात बघा मस्तपैकी. तयारी करू रपारप जाऊ.